Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. लोकांना खूप उत्सुकता आहे की दीपक कोरडे आहेत कोण, म्हणजे तुमची पार्श्वभूमी काय, तुम्ही आधी काय करत होतात, अचानकपणे आंदोलनात तुम्ही दिसलात, पण तुमच्याबद्दल उत्सुकता आहे. त्यामुळे तुमचा जन्म कुठे झाला, शिकलात कुठे, तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय, याबद्दल लोकांना फार उत्सुकता आहे. माझा जन्म कौटुंबिक जर सांगायचं म्हटलं तर फार मोठा इतिहास आहे, मी इतक्या खोलात जाणार नाही. माझा जन्म गोंदनखेडा, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना, एका सामान्य शेतकरी कुटुंबात. माझ्या जन्मानंतर 4 वर्षानंतर आई वारली असं लोक म्हणतात, मला काही कळत नाही, आठवत नाही. त्यानंतर मला जे कळतं ते मामांचं गाव सातगाव भुसारी, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा. या ठिकाणी आईची आई, त्यांनाही मी आईच म्हणायचो, त्या आई मला घेऊन गेल्या. माझ्यापेक्षा मोठे जे भाऊ आहेत, म्हणजे मी विदर्भात, बुलढाणा जिल्हा, माझ्यापेक्षा मोठे भाऊ आहेत ते आता सध्या पोलीस इन्स्पेक्टर आहेत, ते आजोबांकडे, वडिलांचे वडील ते जालना जिल्हा. आणि सगळ्यात मोठे भाऊ त्यांना आत्या घेऊन गेली आमची जळगाव, म्हणजे खानदेश, म्हणजे खानदेश, विदर्भ आणि मराठवाडा, 3 भाऊ 3. हा, मी वारल्यानंतर आजोबांनी वडिलांचं दुसरं लग्न करून दिलं. त्यांना असं वाटलं की आता हे दुसरी आई येईल, मला सांभाळेल. वडील त्यावेळेस विभक्त झाले आणि मग हा कुटुंबाची वाताहत संघर्ष. मामांकडे मी लहानचा मोठा झालो, शिकलो. माझ्या नशिबानं त्या गावातलं आणि तिथलं वातावरण शैक्षणिकदृष्ट्या फार प्रगत होतं. त्या गावातले आम्ही जितके पाहुणे होतो तिथं, किंवा गावातले सगळे म्हणजे क्लासहून बुद्धीचे लोक, कुशाग्र बुद्धीचे, हुशार झाले. मी अभ्यासात प्रचंड हुशार होतो, परंतु तिथली मामांची परिस्थिती हलाखीचीच होती. म्हणजे शाळेचे वर्ग सोडून, शाळेचे दिवस सोडून, एरवी घरच्या शेतात थोडंफार 2 एकर जमीन होती मामांची, तिथं काम करणे आणि सुट्टीच्या दिवशी दुसऱ्यांच्या शेतामध्ये आमचे त्या काळात मिरची तोडण्याचे काम, कापूस वेचणे, निंदायला जाणे, असे कामं असायचे. आजी माझ्या वयस्कर होत्या, मग घरातले भांडे धुणे, झाडून काढणे, घर सारवणे. त्यावेळेस हे टाईल्स वगैरे हे विषय नव्हते. मातीचं घर, शेणामातीचं, ते शेणानं ते पण शेण रस्त्यांवरनं जमा करायचं, घर सारवणे, अंगणात सडा टाकणे, हे कामं मी लहानपणी केलीत. 7व्या वर्गापर्यंत तिथं होतो. 8व्या वर्गात असताना माझ्या मोठ्या भावाचं लग्न झालं गावाकडं. दरम्यानच्या काळात मी फक्त दिवाळीला 15-20 दिवस किंवा महिन्यात, उन्हाळ्यामध्ये 15-20 दिवस आजोबांकडे यायचो. आईचं नाव माहीत नाही, वडिलांचंही म्हणजे त्या काळात मला माहीत नव्हतं, असं मला हरकत नाही. मला गावात आल्यानंतर लोक विचारायचे, म्हणजे कोणाचा मुलगा आहे, नवीन दिसल्या, गावातलं एक ते असतं. मग मी त्यावेळेस, माझ्या आजोबांचं नाव गणपतराव बोराडे. आजोबांचाही फार मोठा संघर्ष आहे जीवनकाळात, पण त्यांनी स्वकष्टानं एक स्वतःचं वेगळं साम्राज्य आणि अस्तित्व निर्माण केलं होतं. पण ते नंतरच्या काळात ते थोडंसं लयाला गेलं आणि बिकट परिस्थिती आली. तर मी त्या आजोबांचं नाव सांगायचो, गणाआबाचा नातू. आणि मग त्यावेळेस ते लोक, त्यांच्या डोळ्यात अश्रू यायचे की अरे तू आईचं नाव नर्मदा नबीचं आहे का, नर्मदाबाईचं आहे का. ते म्हातारे वयस्कर लोक सुद्धा रडायचे की ज्यावेळेस आम्हाला खायला अन्न नव्हतं, तुझी आई आम्हाला खायला द्यायची, फळं द्यायची, अन्नधान्य द्यायची, आईची पुण्य आहे. म्हणून माझी गाडी, आत्ता माझ्या गाडीच्या समोर लिहिलेलं आहे आबांचा आशीर्वाद आणि पाठीमागं आईची पुण्य आहे. म्हणजे हे गाडीवर सुद्धा लिहिलेलं असतं. एक त्यांचे संस्कार, त्यांचे कर्म आहेत की जे आमच्या याच्यामध्ये आले प्रचंड संघर्षामध्ये. म्हणजे 12वीचं मला आठवतं की पायात चप्पल नाही, 4-5 किलोमीटर पायी प्रवास, कपडे म्हणजे ढोंगणावर फाटलेली पॅन्ट कायम असायची. अशा संघर्षामध्ये मी संभाजीनगरला LLBला ॲडमिशन घेतलं. 12 वाजेपर्यंत कॉलेज करायचं, नंतर काम, पार्ट टाईम जॉब, त्यात बजेट बसलं नाही. मोठे भाऊ संभाजीनगरला MAला होते त्यावेळेस. आम्ही म्हणजे बुद्धीनं एकदम हुशार, परंतु परिस्थितीनं मागे राहिलो. भाऊ MAला तिथं कमवा आणि शिका योजनेअंतर्गत एक 450 रुपये महिन्याला मिळायचे. त्या 450 तो महिना काढायचा. पण नंतर तो पोलीस भरती झाला, मलाही त्यांनी सपोर्ट केला. पण मग ते परिस्थिती, पगार कमी, आणि मी निर्णय घेतला की आता हे काही जमत नाही, आपणही स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. आणि मग त्यावेळेस नोकऱ्या ह्या नव्हत्या आणि पोलीस खात्यात पण तुमचे कॉल येणे, ते म्हणजे तुम्हाला कॉल येण्यासाठीच फार संघर्ष होता. तर त्यावेळेसचे गृहमंत्री आबांनी, एक RR पाटलांनी चांगला निर्णय घेतला होता पोलीस भरतीच्या बाबतीत. आणि मग मी निर्णय घेतला की पोलीस भरती सगळ्यात सोपी आहे आपल्यासाठी. स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. आणि कृष्णप्रकाश हे पोलीस खात्यात एक नावाजलेलं आणि एक ब्रँड नेम ज्याला म्हणतो असं होतं. आणि मी निर्णय घेतला की आपण बुलढाण्याला भरती होतो. आणि बुलढाणा माझं जन्मभूमी, कर्मभूमी समजा बऱ्यापैकी बुलढाणाच होतं. मग मी बुलढाण्याला गेलो आणि भरती झालो. त्यासाठी साली भरती झालो? 2005ला.
23 मार्चची माझी म्हणजे ऑर्डर आहे, पण जॉईनिंग 28 मार्चची. त्याचाही फार मोठा एक इतिहास आहे. तिथे गेल्यानंतर लोकांनी थोडंसं हिनवलं की अरे तू आला मराठवाड्यातला. मी त्यांना म्हणजे फार त्याला रब भाषा होती त्यावेळेस ती. मी पण थोडासा हुल्लड बुद्धी किंवा हे म्हणू त्याला, म्हटलं मी बदनशिबी म्हणून तुमच्या इथं आलो कॉन्स्टेबल म्हणून. मी जर नशिबाला असतो तुमच्या सर्वांचा बॉस IPS म्हणून आलो असतो, आणि मी जर नशिबाला असेल तर 5 वर्षाच्यावर नोकरी करणार नाही, म्हणजे असं त्यावेळेस बोललो होतो. पोलीस खात्यातली माझी नोकरी बुलढाणा जिल्ह्यामध्ये म्हणजे पोलीस खात्याला शोभेल असं काम आहे. म्हणजे बरेच किस्से, त्यातला एक किस्सा आहे की पेपरला बातम्या होत्या, नेमका सिंगम पिक्चर रिलीज झालेला होता आणि माझ्या बाबतीत एक घटना घडली आणि त्या पेपरला बातमी होती की पिक्चरमध्ये सिंगम जिंकतो पण रिअल लाईफमध्ये सिंगम हरला. आणि मी त्यावेळेसचे आमचे PI, DYSP, SP यांच्याशी फार मोठा संघर्ष केला. हे पोलीस खात्यात कॉन्स्टेबल एक छोटंसं पद आहे, ते PI समोर जात नाही, DYSP समोर लवकर जात नाही, SP तर फारच दूरचा विषय. मी या सगळ्यांसोबत एक प्रकारे भांडलो आणि त्यावेळेस मी जिंकलो. म्हणजे SP साहेब चांगले होते त्यावेळेसचे, त्यांनी मला साथ दिली. म्हणजे पोलिसांचं एक प्रकारे मनोबल वाढवण्याचं काम केलं आणि माझी बदली जे सगळे PI, DYSP आणि आमदार, खासदार, मंत्री यांनी माझी बदली करण्याचा एक घाट घातला होता, तो हाणून पाडला. SPंनी मला साथ दिली आणि परत मग बातमी आली, शेवटी सिंगम जिंकला रिअल लाईफमध्ये. म्हणजे ते पण कारकीर्द एकदम स्वाभिमानानं पोलीस खात्याची झाली. मग तुम्ही नोकरी कधी सोडली? मी ॲक्च्युली 2014चा एक असाच इन्सिडेंट आहे. म्हणजे नोकरी सोडायची माझ्या डोक्यात होतं की मी अधिकारी वगैरे व्हावं, नोकरी करावी, ह्या असं पुढे जाण्याचा विचार होता. परंतु माझा ते लॉई याच्यामध्ये मागं राहिला. मग मी विचार थोडं सामाजिक चळवळीमध्ये आलो. जे महापुरुष खरं म्हणजे मी नेहमी म्हणत असतो की तुमचे आमचे विचार आजकाल जर आपण पाहिलं समाजामध्ये चाललं, ज्याला आपण नेता म्हणतो किंवा आयडॉल म्हणतो, लोकांचं नेतृत्व करणारे जे लोक आहेत हे समाजाला भरकवटण्याचं काम करतात. दिशाहीन समाज पेटवण्याचं काम आजकाल पूर्ण राज्यात देशात चाललंय. खऱ्या अर्थानं आज या देशाला, या समाजाला एका चांगल्या वळणावर किंवा चांगल्या दिशेकडे घेऊन जाण्याचं काम कोणी करणार असेल, एक सुशिक्षित समाज, सभ्य समाज, शांत समाज, सुरक्षित समाज जर निर्माण करायचा असेल तर महापुरुषांचे विचारच हे करू शकतात. आणि हे महापुरुष माझ्या वाचण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, शाहूजी महाराज, बाबासाहेब, अण्णाभाऊ साठे, होळकरांचा इतिहास गौरवशाली वाचण्यात आला, हे बरेच नाव. आणि मग मी चळवळीत आलो. म्हटलं यार आता आपलं आयुष्य या महामानवांची नावं जे आपण घेतो तर यांचं नाव घेण्या इतकं तरी आपलं काम झालं पाहिजे, जीवन समर्पित झालं पाहिजे. मग माझा तसा पिंड व्याख्या द्यायचा. माझे आतापर्यंत 500+ व्याख्यान झाले असतील राज्यात. कसल्या प्रकारचं मानधन नाही, गाडी भाडं नाही, डिझेलनी पैसे काहीच घेत नाही. आणि मग मी थोडंसं ह्या मुवमेंटपासून वेगळं आलो. नोकरी वगैरे, घर परिवार यातून थोडंसं विभक्त होता. एक इन्सिडेंट घडला की दिल्लीमध्ये केजरीवालांचं सरकार आलं आणि डोक्यात आलं. मोठ्या भावाशी बोललो, ते सहज म्हणले तुला पटतं ते कर, तुला जर वाटत असेल थांबायचं तर थांब. आणि मी केजरीवाल ज्या दिवशी शपथ घेत होते त्या दिवशी रिझाईन केला. त्याचंही फार रंजक स्टोरी आहे, पण रिझाईन केलं. गावाकडे आलो. मग सामाजिक पिंड तर होताच, पण क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की सत्य वाचून सकळ कळा झाल्या अवकळा. माँसाहेब जिजाऊंनी बाल शिवबाचं आयुष्य जे सुरक्षित होतं, चांगलं होतं, ते धोकादायक वळणावर आणून सोडलं आणि स्वराज्याची स्वप्न दाखवले की स्वराज्य पाहिजे. म्हणजे राज्याचंच त्यांनी धडे दिले, राजकारणाचे धडे दिले. पण मग तुम्ही